नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे श्री क्रिएटिव्हिटीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हेअर बँड। चला तर मग करूया सुरुवात। त्यासाठी मी आबोली कलर हा घेतलेला आहे वूलचा। स्लिप नॉट करून घेऊ आणि पुढे 85 चेन करून घेऊ। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा प्रकारे 85 चेन आपण कंप्लीट करून घेऊ। हे अशा प्रकारे मी 85 चेन बनवून घेतलेले आहे। चेनची लाईन बनवून घेतलेली आहे। पुढे आता परत 2 चेन 1 2 आणि या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे करायचे आहे। दोऱ्याचा वेढा घेऊन तिघांमधून आपल्याला एकत्रित काढायचं आहे हाफ डबल क्रोशे। अशा प्रकारे सगळ्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशेच करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण प्रत्येक चेनमध्ये जाऊन दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या तिघांमधून काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण हाफ डबल क्रोशे करणार आहोत। यस, चला तर मग करून घेऊया। संपूर्ण चेनमधून आपण हाफ डबल क्रोशे अशा प्रकारे आपण करून घेऊ। हे अशा प्रकारे सर्व चेनमध्ये मी हाफ डबल क्रोशे अशा प्रकारची ही लाईन करून घेतलेली आहे पूर्ण। आणि आता ह्या शेवटच्या चेनमध्ये सुद्धा आपल्याला हाफ डबल क्रोशे करायचे आहेत, पण त्या एका चेनमध्ये आपल्याला 5 वेळेला हाफ डबल क्रोशे करायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5 असं हे एका शेवटच्या चेनमध्ये आपल्याला आपण 5 डबल क्रोशे अशा प्रकारे केलेले आहेत। आता पुन्हा या साईडने प्रत्येक चेनमध्ये किंवा ह्या हाफ डबल क्रोशेच्या समोरच पुन्हा हाफ डबल क्रोशेची ही लाईन इकडून ह्या साईडने आपल्याला लाईन करायची आहे। म्हणजे कशा प्रकारे परत हाफ डबल क्रोशे आपल्याला करायचे आहेत त्याच्या समोरच त्या हाफ डबल क्रोशेच्या समोरच आपल्याला पुन्हा हाफ डबल क्रोशेची लाईन करायची आहे प्रत्येका समोर। हे अशा प्रकारे हे असे ही लाईन सुद्धा आपण कंप्लीट करून घेऊया पूर्ण इथून शेवटपर्यंत। शेवट आल्यावर आपण शेवटपर्यंत आपण कंप्लीट करून घेऊया। प्रत्येक हाफ डबल क्रोशे समोर हाफ डबल क्रोशे अशा प्रकारची ही लाईन आपण ह्या साईडला करून घ्यायची आहे। हे अशा प्रकारे शेवटपर्यंत मी हाफ डबल क्रोशे प्रत्येकाच्या समोर अशा प्रकारे करून घेतलेले आहे। पुन्हा आता हे शेवटी 2 चेन जे आहेत तिथे आपल्याला 3 वेळा हाफ डबल क्रोशे करायचे आहेत। 1 2 आणि 3। हे अशा प्रकारे करून आपण हा धागा आता कट करून घेणार आहोत। पुढे एकामध्ये स्लिप नॉट करून
हे अशा प्रकारे कट करून घेतला। आता हा आपण इथे साईडला इन्सर्ट करून घेऊ। त्याआधी आपण आता याच्या मधोमध ही मधोमध जी लाईन आहे त्याच्यामध्ये आपण दुसरा कलर म्हणजे लेमन कलर आपण फिलअप करणार आहोत। ते कशा प्रकारे करणार आहे ते पाहू आपण। अशा प्रकारे खालून आपण इथून असं हा सुई आपली इन्सर्ट करून वरती घेऊया। पुढच्या चेनमध्ये जाऊया आणि खालून लेमन कलरच्या आपल्या धाग्याला वरती घेऊया। अशा प्रकारची ही आपल्याला मधोमध एक चेन करायची आहे। ह्या मिडलमध्ये आपण जाऊन लेमन कलरचा धागा वरती घेणार आहोत। हे अशा प्रकारे ही अशी मिडलमध्ये आपण चेन करणार आहोत लेमन कलरची। चला तर मग करून घेऊया। हे अशा प्रकारे शेवटपर्यंत आपण अशी मिडलमध्ये आपण ही चेन करून घेतलेली आहे। आता आपण धागा कट करून टाकू। इथे खेचला की आपण इथे लॉक झालेला आहे। आता ह्याला आपण पाठी टाकून सुईच्या साहाय्याने आतमध्ये इन्सर्ट करून घेऊ। इथला पण एक्स्ट्रा आहे तो पण आपण आतल्या साईडला हे अशा प्रकारे आपली ही पट्टी तयार झालेली आहे। एक पट्टी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे मी अजून 2 पट्ट्या तयार केलेल्या आहे। एकूण 3 पट्ट्या तयार केलेल्या आहेत। हे असे हे अशा प्रकारच्या 3 पट्ट्या आपण
बनवून घेतलेल्या आहेत सेम साईजच्या. आता आपल्याला त्या तिघांना जॉईन करायचं आहे. तर आपण एक पट्टी घेऊ त्यातली आणि याच्या मधोमध जाऊन अशा प्रकारे आपल्याला इथे सुद्धा हाफ डबल क्रोशे करायचे आहेत. दोन, याच्यामध्ये जाऊन तीन आणि एक चौथा, 4 डबल क्रोशे 4 हाफ डबल क्रोशे करून घेऊ. हे अशा प्रकारे. आता पुन्हा दुसरी पट्टी घेऊ. त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या बाजूलाच बरोबर ठेवून त्याच्या मधोमध इकडे सेंटरला आपण असेच हाफ डबल क्रोशे करून जॉईन करणार आहोत. एक, दोन, तीन, चार. इथे पण 4 केले. आता पुन्हा ही तिसरी पट्टी घेऊन इथे साईडला ठेवून त्याच्या पुन्हा बरोबर मिडलमध्ये जाऊन आपण पुन्हा 4 डबल क्रोशे करणार आहोत. एक, दोन, तीन आणि हे 4. हे अशा प्रकारचे आपण तिघांना जॉईन करून घेतलेले आहे. आता एक चेन घेऊन पलटी करूया. वरती पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आपण प्रत्येकावरती करणार आहोत. प्रत्येकावरती पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आपण करणार आहोत. हे असे पुन्हा एक चेन करून घेऊ. आणि आता आपण एक जवळजवळ सेम कलरचा आम्ही रबर बँड घेतलेला आहे. त्याला आपण इथे अटॅच करून घेणार आहोत.
हे अशा प्रकारे पकडायचं त्याला. पुन्हा प्रत्येकावरती हाफ डबल क्रोशे त्याला धरून, रबरला धरून आपल्याला हाफ डबल क्रोशे प्रत्येकावरती करायचे आहे. अशा प्रकारे आपण अटॅच करून घेतलेला आहे हा रबर बँड. आधी धागा आपण कट करून टाकणार आहोत. हे अशा प्रकारे आपण एका साईडला आपण हा रबर बँड अटॅच करून झालेला आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे असे सरळ ठेवून हे एक्स्ट्राचे धागे आपण नंतर इन्सर्ट करणार आहोत आतमध्ये. ह्याला आपण एक वेणी टाईप ह्याला कवर करणार आहोत. हे अशा प्रकारे हे असे. आता हा शेवट इथे ह्या तीन बरोबर पकडून व्यवस्थित करून तिघांना आपण इथे पुन्हा सेम ह्या जसे या साईडला आपण डबल क्रोशे करून अटॅच केले होते असे तिघांना बरोबर हे असे पकडून इथे पण सुद्धा सेम प्रोसिजर करणार आहोत. आपण आपला कलरचा धागा घेऊ. तिथे जमलंच तर इथे पिनअप करून घेऊ किंवा सुई लावून घेऊ. अशा प्रकारे आता इथे आपल्याला हे तिन्ही अटॅच करायचे आहेत.
त्याच्या मधोमध जाऊन दोऱ्याचा वेढा घेऊन इथे 4 डबल क्रोशे करणार आहोत, 4 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. 1 2 3 4. परत इथे जाऊन याच्या मिडलमध्ये जाऊन पुन्हा सेम प्रोसिजर. 1 2 3 4. इकडे सुद्धा तेच करायचं. एक 2 3 4. हे असे तिघांना अटॅच केले. एक चेन घेतली. पुन्हा पाठीमागे आपल्याला डबल क्रोशे करायचं आहे, जसं पहिला केला तसं सेम. 1 हे असं. आता आपण पुन्हा एक चेन घेऊ आणि इथे या साईडला आपल्या रबरला इथे अटॅच करून घेऊ. इकडे सुद्धा हे अटॅच झालेलं आहे दोन्ही साईडने. धागा कट करून टाकू. हे अशा प्रकारचा आपला हा रबर बँड तयार झालेला आहे. एक्स्ट्राचे धागे आहेत ते आपण आतमध्ये इन्सर्ट करून घेणार आहोत.
अशा प्रकारचा आपला रबर बँड हेअर बँड तयार झालेला आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा हेअरबँड कसा वाटला. आणि चॅनेलला जर लाईक सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओची लिंक सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल.